students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याला आपण स्क्रुटिनी मेथड म्हणतो, तर या मेथड मध्ये ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन याबद्दल आपण हे डिस्कस करणार आहोत. तर स्क्रुटिनी मेथड ही दोन पद्धतीने होते, दॅट इज ऑनलाईन स्क्रुटिनी अँड ऑफलाईन स्क्रुटिनी. तर हे याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, काय डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि विच वन इज बेस्ट फॉर यू, तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेशन मध्ये मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना ऑनलाईन स्क्रुटिनी करायची का ऑफलाईन स्क्रुटिनी करायची याच्यासाठी मदत होईल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नीट हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर MSTCT 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टुडंट्स. ई स्क्रुटिनी मोड. तर या मोड मध्ये काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या वेळेस तुम्हाला एंड मध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, राईट. ऑनलाईन डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले तर त्याला आपण ई स्क्रुटिनी मोड किंवा ऑनलाईन मोड असं म्हणतो. तर हे डॉक्युमेंट्स अपलोड करताना दोन फॉर्म मध्ये आपल्याला करावे लागतात. दोन फॉर्म पैकी म्हणजे दोन मोड असतात. एक तर तुम्ही इमेज मोड मध्ये अपलोड करू शकता किंवा तुम्ही PDF फॉर्मॅट मध्ये अपलोड करू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो केलं तर ते तुम्हाला ओपन आउट केल्यानंतर थोडंसं ब्लर दिसतं. तर माझं तुम्हाला असं सजेशन असेल विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही PDF फॉर्मॅट मध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला ते डॉक्युमेंट जेव्हा व्हेरीफाय होतील तेव्हा ते काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ई स्क्रुटिनी मोड जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करता आणि ही व्हेरिफिकेशन व्हायला कमीत कमी 5 दिवसानंतर ही व्हेरिफिकेशन स्टार्ट होते. हो विद्यार्थी मित्रांनो, तर ई स्क्रुटिनी मोड मध्ये तुम्हाला थांबावं लागतं. तिथे तुम्हाला पेशन्स लेवल लागतात तुमचे, कारण लगेच ही ई स्क्रुटिनी मोड होत नाही. त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागतं. 5 दिवसाच्या नंतर तुमचं व्हेरिफिकेशन स्टार्ट होतं आणि जर तुमच्या व्हेरिफिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ग्रीव्हियन्स टाइम दिला जातो. त्यात तुम्हाला हे रेक्टिफाय करायचं असतं आणि त्या फॉर्म मध्ये तुम्हाला कळवलं जातं की तुमचं नक्की काय, तुमची कुठली डॉक्युमेंट मिसिंग आहे आणि काय आहे. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो ई स्क्रुटिनी मोड. नेक्स्ट आहे आपली फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हे आहे ऑफलाईन मोड, राईट. जर तुम्ही ऑफलाईनचं ऑप्शन सिलेक्ट केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला एखाद्या सेंटर स्क्रुटिनी सेंटरला जाऊन तुम्हाला करायचं आहे आणि व्हिजिट केल्यानंतर तिथं तुम्हाला ओरिजिनल, लक्षात ठेवा मी झेरॉक्स म्हणत नाहीये, ओरिजिनल तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तिथे दाखवायचे आहेत आणि ते दाखवल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा फॉर्म व्हेरीफाय आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. तुम्हाला डॉक्युमेंट सोबत जो तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला असतो त्या ऍप्लिकेशन फॉर्मची देखील प्रिंट तुम्हाला न्यायची असते. दॅट इज कॉल्ड ऍज द फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरता आणि जर तुम्ही ऑफलाईन मोड सिलेक्ट केलं तर ते तुम्हाला तिथे लिस्ट ऑफ कॉलेजेस दिसतात जे तुमच्या आजूबाजूला स्क्रुटिनी सेंटर आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, या फिजिकल स्क्रुटिनी मोडला वेळ लागत नाही, कारण इथे तुम्ही फिजिकली जाता आणि ही प्रोसेस तुमची एका दिवसात होते, राईट. तर आता आपण बघूया की ई स्क्रुटिनी मोडचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत आणि काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, राईट. जर आपण डिस्कस केले विद्यार्थी मित्रांनो, तर इथे तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाहीये, राईट. जे आपले स्क्रुटिनी सेंटर आहेत किंवा FC सेंटर आहे तिथे तुम्हाला जाण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या घर बसल्या तुम्ही तिथे फॉर्म सबमिट करू शकता. आणि याचे डिसएडव्हान्टेजेस असे आहेत की तुम्हाला लॉंग टाइम लागेल. ज्या विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स लेवल आहेत त्यांनीच ई स्क्रुटिनी मोडला जावं. आणि डिस्क्रिपन्सी इन स्टेटमेंट म्हणजे याचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकी तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये जर काही चुकी असेल तर तुम्हाला
त्यांच्याकडनं एक फॉर्म येतो ज्याच्यात ते मेन्शन करतात की तुमचं काय चुकलेलं आहे. तर काही विद्यार्थ्यांना ते लवकर कळत नाही की त्यांनी काय सांगितलं आहे, काय डिस्क्रिपन्सी आहे. तर अशा मोडमध्ये, ई स्क्रुटिनी मोडमध्ये हा डिसएडव्हान्टेज आहे, कारण आपण कुणालाच विचारू शकत नाही की नक्की आमचं चुकलंय काय. येस. आता आपण बघू विद्यार्थी मित्रांनो की फिजिकल स्क्रुटिनी मोडचे काय आहेत ऍडव्हान्टेजेस आणि काय आहेत डिसएडव्हान्टेजेस. तर फिजिकल स्क्रुटिनी मोड ही एका दिवसात होते, त्यामुळे तिथं फास्ट व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्हाला सगळे डिटेल्स कळतात डिस्क्रिपन्सीचे, कारण तिथे तुम्ही जाता, तुम्ही सेंटरला फिजिकली व्हिजिट करता. तिथे व्हिजिट केल्यानंतर जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तिथे जे कोणी असतील ते तुम्हाला गाईड करतील की तुमचं असं असं चुकलंय, असं असं झालंय आणि ही डॉक्युमेंट लागणार आहे. स्पेशली जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन क्रिमिनल असेल, अशा वेळेस ते तुम्हाला गाईड करतात. नेक्स्ट आहे आपले डिसएडव्हान्टेजेस. इथे डिसएडव्हान्टेजेस असं आहे की हे घरी बसल्या होऊ शकत नाही, तुम्हाला फिजिकली तिथं जायचं आहे, तुमचे FC सेंटरला व्हिजिट करायचे आणि फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये स्कॅम्स होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते स्क्रुटिनी सेंटर आहे का, तिथे ते ऑफिसर व्यवस्थित आहेत का, तुमचं रजिस्ट्रेशन ID देताना सगळी गोष्ट तुम्ही व्हेरीफाय करूनच मग तुमचं फिजिकल स्क्रुटिनी मोडला तुम्ही अप्लाय करू शकता, बिकॉज स्कॅम्स होण्याची शक्यता आहे. येस. तर आता विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की ऑनलाईन चांगलं आहे मॅडम का ऑफलाईन मोड चांगला आहे, नक्की आम्ही कुठल्या मोडला जायला पाहिजे. राईट. आम्ही ऑनलाईन सिलेक्ट करू का ऑफलाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर माझं सजेशन तुम्हाला असं असेल की तुम्ही ऑफलाईन मोड सिलेक्ट करा, कारण तिथे तुम्हाला डिस्क्रिपन्सीच्या वेळेस तिथं ते जे कोणी कॅन्डिडेट अवेलेबल असेल, जे कोणी ऑफिसर अवेलेबल असेल ते तुम्हाला गाईड करतील आणि ते तुम्हाला सांगतील की असं केलं की असं होईल किंवा असे डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा त्याला ऑप्शन काय हे तुम्हाला सांगतील. बट केव्हा, जेव्हा तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सगळं क्लिअर आहे, एकदम तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत आणि तुमच्याकडे पेशन्स लेवल आहेत, तुम्ही थांबू शकता, तर तुम्ही ऑनलाईन मोडला सिलेक्ट करू शकता, कारण ऑनलाईन मोड किमान 5 दिवसांनंतर, 5 दिवस तरी तुम्हाला बघवलं जातं आणि 5 दिवसानंतर तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस स्टार्ट होते. तर ऑनलाईन मोडला व्हेरिफिकेशनला थोडा टाइम लागतो आणि ऑफलाईन एका दिवसात व्हेरीफाय होतं. नाव इट्स अप टू यू की तुम्हाला कुठला मोड कम्फर्टेबल आहे. तुमच्या घराजवळ जर स्क्रुटिनी सेंटर अवेलेबल असेल, तुमच्या जवळपास असेल, तर तुम्ही ऑफलाईन मोडला जाऊ शकता, अदरवाईज तुम्ही ऑनलाईन मोडला जाऊ शकता. येस विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ऑनलाईन स्क्रुटिनी चांगलं, दॅट इज ई स्क्रुटिनी चे काय फायदे आहेत, काय डिसएडव्हान्टेजेस आहेत आणि ऑफलाईन स्क्रुटिनीचे काय फायदे आणि काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. तुम्हाला आता सगळा ऑनलाईन स्क्रुटिनी आणि ऑफलाईन स्क्रुटिनीचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये MST CET साठी काउन्सिलिंग सेशन स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यात आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर ऍक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स अँड एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. येस. राईट फ्रॉम त्यांचा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून तर त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत ग्लोबल ऑनलाईन त्यांच्या सोबत असतं. प्रत्येक स्टेपला ग्लोबल ऑनलाईन त्यांना गाईड करत असतं, जेणेकरून त्यांना बेस्ट कॉलेज मिळेल. तर तुम्हाला जर हे काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर या काउन्सिलिंग सेशनची फीज आहे ₹2000 आणि तुम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा, जेणेकरून तुम्ही जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली आणि रिलेटिव्स मध्ये शेअर करा, जेणेकरून ज्या मुलांना कन्फ्युजन आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्क्रुटिनी बद्दल त्यांना याची मदत होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर अजून तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ग्लोबल ऑनलाईन नीट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला MST CET 2025 या बाबतीचे सगळे लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. थँक्यू स्टुडंट्स.